आपले कवठे गावचे भूषण रहिमानभाई शेख यांचा सुलतान आपल्या सापलिंग खंडोबा मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेला होता। तर आपले रहिमानभाई शेख जत्रा बरी घ्या एक नंबर। तो काय घेतलं काय घेतलं नाही आता झालं काय घ्यायची बावली यात्रेनिमित्त भव्य दिव्य खुललेला हा पटोरा भाग सुंदर असे बघा। तुम्हाला आता झूम करून दाखवत आहे बघा आता किती खाली ट्रॅफिक जाम झालेली आहे, भाविकांची पण गर्दी वाढलेली आहे। अशा प्रकारे आपल्या वरुंडी गावची यात्रा आहे। तुम्हाला पण दाखवणार आहे आम्ही यात्रा। आता पहा तुम्ही यात्रा कशी दिसते वरून, तेव्हा आता इथे यात्रा दिसत आहे तुम्हाला दाखवतो ही यात्रा। अबे ही यात्रा आहे आमच्या गावाची यात्रा किती मोठी आहे। तिकडून माझ्याकडे इथून आहे व मागं पण आहे, मंदिराच्या मागं पण आहे आणि आम्ही आज आलो होतो यात्राला। चला तर मग आता तुम्हाला दाखवतो यात्रेची सोय कशी केलेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये। आज आम्ही आलेलो आहे आमच्या खंडोबाच्या इथं देवाला आलेलो आहे जत्रासाठी। आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग तुम्हाला दाखवतो आता मंदिरामध्ये किती गर्दी आहे। आमच्या मामा यात्राला आलेले आहे, हे पण आलेले आहे आणि बाळ पण आलेला आहे आमचं। बाळ पण आले। आता कुठं जायचं? खंडोबाला। मामाला काय यात्रा खाऊ चारायचं? कंची यात्रा आहे? काय करायचं? खाऊ कोण घ्यायचा? खाऊ मामा कोण घ्यायचा का? तो चारणार आहे मामाला मामा पण नाही घ्यायचा खाऊ। चला मग जाऊ जत्रा म्हणा आता। चला पूर्णपणे जत्राचा आम्ही आलेलो आहे। बघा इकडे खंडोबाचं मंदिर तुम्हाला दाखवतो। या बा खंडोबाचं मंदिर आता या रस्त्याने गाड्या पण तुम्हाला दाखवतो। मिकी माऊस पण आहे, सारे जत्रा भरलेली आहे। या बा आता इथं आमची गाडी पण उभी आहे। या बा तुम्ही पाहू शकता की इतनी सारी गर्दी आहे। इथं पहा आता ट्रॅक्टर पण उभा आहे। ट्रॅक्टर बिक्टर सारे लोक ट्रॅक्टर मध्ये बसून येत्या, काही लोक पायी पायी येत्या। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गर्दी कशी झालेली आहे। मग चला तर आपण वरती जाऊन पाहूया की मंदिरामध्ये कशी कशी भारी भारी जत्रा भरलेली आहे। चला मग तर दाखवतो तुम्हाला। रोडचा दुथर भरपूर अशी दुकानं पण आलेली आहे, भरपूर अशी यात्रा मोठी भरलेली आहे, भरपूर भाविकांची पण गर्दी झालेली आहे गडावर। तुम्हाला या गडावरून संपूर्ण नजारा पाहायला मिळेल। बघा आता किती दुकानं आलेली आज इथं यात्रामध्ये। दुकानं यात्रेची खरेदी विरेदी भरपूर भाविक भक्तांची यात्रेची खरेदी चालू आहे। बघा मित्रांनो अशा प्रकारे यात्रेतली गर्दी चला अशा प्रकारे संपूर्ण असं आईस्क्रीमचे दुकान याचे दुकान भरपूर असे दुकान आले, गर्दी पण भरपूर झाली। वारंगणे देऊ राहिले ना आता, वारंगणे देऊ राहिले वारंगणे यात्रा कमिटी दुकानदार बांधवांना विनंती, आपण आपली दुकानं व्यवस्थित लावायची। रस्त्यात कृपया खाली पावत्या गोळा करायच्या दुकानं लावायचं नाही, जेणेकरून आपल्यास अडचण होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची। सर्वांना विनंती। गर्दी की लाइन लागली। बघा किती गर्दी झाली। बाजूस बघू शकता भरपूर असे दुकान पण आले मागच्या बाजूस चालू आहे आता
व्हिडिओ शूट, फोटोशूट, आईस्क्रीमच्या गाड्या सगळ्यांचा आता व्हिडिओ काढण्याचं काम सुरू आहे, फोटो काढण्याचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं जय्यत तयारी सुरू आहे यात्रेची. आपल्या वरुंडी गावची यात्रा आलेली 6 जानेवारी 2025 रोजी भरलेली यात्रा. भरपूर असं भाविकांची पण गर्दी, दुकानची भरपूर अशी गर्दी. या वर्षीची रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशी झालेली आहे आपल्या वरुंडी गावच्या यात्रेची. तो संध्याकाळी 4 वाजता हंगामाचा गावातल्या होणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता संपूर्ण अशी. तर मित्रांनो, मंदिराच्या लाइटिंगचं काम आपलं शैलेश पराडेने केलं होतं. अतिशय सुंदर अशी लाइटिंग आहे. एक वेळ अवश्य आपल्याला कार्यक्रमासाठी लाइटिंगची व्यवस्था पाहिजे, मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टीम व्यवस्था, अतिशय सुंदर अशी व्यवस्था आपल्या शैलेश पराड आपल्या गावातील एक उद्योजक आहे, त्यांना एकदा अवश्य भेट द्या. आता ते अशा प्रकारे आपल्या मंदिराची लाइटिंग केली, त्यांनी सुंदर अशी लाइटिंग पण आहे. आता तुम्हाला ती रात्री दाखवावं लागणार, आता दिवसा काय दिसणार नाही. अशा प्रकारे सुंदर यात्रा भरली आपल्या गावातली. मंदिरात मध्ये जे भाविक आहेत गर्दी खूप झालेली आहे. ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांना पुन्हा एकदा विनंती, आपण बाहेर यायचं जेणेकरून मंदिरात गर्दी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. सर्वांनीच सहकार्य करायचं. मित्रांनो, पाठीमाग अशी भरपूर अशी यात्रेची गर्दी झालेली आहे. आपली 2025 यात्रा आहे. भरपूर असं मोठं दुकानं पण आलेली. यात्रेनिमित्त भव्य दिव्य खुललेला हा पटोरा भाग सुंदर असं बघा. तुम्हाला आता झूम करून दाखवत आहे. बघा आता किती खाली ट्रॅफिक जाम झालेली आहे, भाविकांची पण गर्दी वाढलेली आहे. अशा प्रकारे आपल्या वरुंडी गावची यात्रा आहे. ज्यांच्याकडून आपल्या गावातील युवा कार्यकर्ता सरकारी होते, ज्यांनी आपल्या मंदिराच्या जे गावाचं काम लागले त्यासाठी खऱ्या अर्थाने गावातील जे टप्पन चला साने पाटील, कसं काय जत्रा बरी आहे का? दर्शन झालं का यंदा? बरी ना, भरपूर गर्दी झाली. आता कधी बारी कुठे गेली? राम पटळे कुठला पहिली कुठले? हा कवटे रैमनचा कोणता? हा रैमन भाई. हा नमस्कार नमस्कार, राम राम. जुडी वाज पाहिजे आतमध्ये नंबर लागा माणसं. रैमन भाई आपले रैमन भाई शेख कवठेवरून आपला त्यांचा सुलतान घेऊन आले. बघू शकता तुम्ही. हा बघू शकता आपण आता दर्शनासाठी त्यांनी आणलं होता. रैमन भाऊ आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दस्ते सर हे आपला छोटासा सत्कार करू इच्छितात. रैमन भाऊ आपण कृपया विनंती, रैमन भाऊ आपण थोडा दस्ते सरांचा सत्कार स्वीकारायचा. ते आपला श्रीफळ सत्कार करत आहेत. रैमन भाऊंना विनंती की आपण ते सत्कार घ्यायचा. झालं दर्शन झालं का? सुलतानचं झालं का? मधुकर लिंगाजी पवार यांचाही आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी 501 रुपयाची देणगी पावती दिली आली आहे. त्यांचे खूप खूप ग्रुप तुमचा गाडा चालक या सर्वांचा एक सत्कार होत आहे. त्याचा स्वीकार रैमन भाऊकडे होत आहे. धन्यवाद रैमन भाऊ. मंदिरात आमचे जे सहकारी आहेत कृपया मंदिराचे सहकारी आहेत त्यांना आपण सहकार्य करायचे. त्यांच्या नियोजन असतं थोडस मंदिरात दर्शन रांगा लावल्या जातील त्याचं आपण थोडस पालन करायचं आणि आपण स्वतःहूनही थोडस सहकार्य करायचं. आम्हाला प्रत्येकाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपले कवठे गावचे भूषण रैमन भाई शेख यांचा सुलतान आपल्या सापलिंग खंडोबा मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेला होता. तर आपले रैमन भाई शेख अगदी जल्लोषात आपल्या सुलतानला घेऊन आपल्या गडावर आणि
दरवर्षी येतात ते, पण यावर्षी त्यांच्या हिंदकेसरी सुलतानला घेऊन ते आता काय पिऊ राहिले पाटोळे आज या ठिकाणी हा बोला 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 आज या ठिकाणी काय चालू केला काय आज चौकाला आता आज पेते की डोळे दाखवून जत्रामध्ये डोळे दाखवून गेले दिवस गेले का काय आंबट पाणी बिनी काही नाही ना जत्रा बरी की एक नंबर भरपूर आहे का यंदा बा त्याच्यात नका बोलू ते बाकी नंतर बोलू हा तुम्ही येते ना फ्रंटला पण आता पण बाकीचे राहील त्यांचं काय खंडोबाला 2-2 वाजता तुम्हाला निदान एक तरी नाही तुम्हाला म्हणजे हे कोण आहे तुमच्याचे ना त्याला टाइम आहे तुम्हाला बोल ना इकडे पाहून तसं कायला बोल तू बोल ना इकडे समोर बोल ना मंगेश पाटोळे बोल हा दुसरं काय करू राहिले दुष्परिणाम राहिले तुम्ही काय कोटरे आणते आले होते आता यात्रेसाठी गाडो काय घेतलं तुम्ही काय टेस्ट कायला एवढं चेक करे गर्दी लय झाली गर्दी बागायचं काय घेतलं खाऊ घेतलं खाऊ नानी नानी कुठे नाना साहेब केवढला वाडा 10 रुपये एक वाडा आहे का चालू आहे का लाटे सेल पाहुणे आहे का कुठले पाहुणे बोरुंडीची नाना साहेब तू पाहुण्याच्या हॉटेल चालू आहे भरपूर गर्दी आहे हॉटेलला पण भुसारी पाटील मांडे फाट्याची भुसारी पाटील भरपूर त्यांची गर्दी झाली वडा खायला परचंडी पाटील आली परिवार हॉटेलचे सर्व कस काय वडा कस काय टेस्ट एक नंबर आहे का काय नाही आपली भुसारी पाटलाचा वडा आहे मांडा फाट्याचा आमच्या हिडी भाषी काय नाव तो ती आमची दिदी एवढी मोठी जत्रा आली झाली जत्रा दिदी नाही दिदी हा म्हण झाली बघा दिदी तेवढी तो काय घेतला तर मी काहीच घेतलं नाही तुमच्यापाशी आली तुम्ही मला खर्ची द्या काय लागत तुला काल पैसे देऊन देतो पैसे नाही बघा अशा प्रकारे आता भजे काढलेले गरमागरम भरपूर असे ग्राहकांची गर्दी पण झालेली यात्रेसाठी आलेली आमच्या गीताच्या ए का कुठे रे कुठे गड तो काय घेतलं काय घेतलं नाही आता चालू आता आलं काय घ्यायची बावली बिवली घेऊ ना भाव काय तर घेऊ खेळ बिळणं भेळीचे दुकान हा ना भरपूर दुकान आली काय खायचं आज काय खायचं हो तात्या कस काय जत्रा
जत्रा का कळली जत्रा का कळली सांगा ना तात्या लपू नका राहुल कसं आहे जत्रा तात्या कोण लपीच्या तात्या हा केव्हा नाही म्हणा चांगली झाली नाही का बा हा बरं वाटतं ना पण आता दरवर्षीपेक्षा जत्राच्या आत आहे आज खरं राहुल जत्रा घरीची आत आहे दरवर्षीपेक्षा फुल झाली जत्रा बघा किती गर्दी झाली गडावर हे आपले अब्बास भाई आता फकीरच्या आशीर्वाद देताना हा आता जत्रा झाली आणि आम्ही किचन पण घेतलेला आहे तिथे किचन बोर्डवर आम्ही गिरीसाठी आणलेला आहे व एक कुत्रा पण घेतलेला आहे ती माळ आणि तुम्हाला दाखवतो आता काय लक्ष नको हात भरण ती बोलली बोल तू त्या पप्पाने हातात घेतलेला आहे ते वल्लय म्हणून हाताला चिक्कन म्हणून पप्पाने नाही दिलं कशी झाली जत्रा कमेंट करून नक्की सांगावं आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय येळकोट जय मल्हार बोल सदा आनंदाचा येळकोट